जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवलंय। करावे चिंतन पंढरी रायाचे, माझे मन तयाची लाचे या अभंगाप्रमाणे तुकोबाराय पंढरपूरला आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी निघाले। यावेळी संत तुकोबारायांच्या पालखीसोबत हजारो दिंड्या पंढरीची आस मनात घेऊन निघालेल्या आहेत। आषाढी वारीचा सोहळा आपल्या डोळ्यात तुकोबारायांना पाहायचा आहे, तसंच विठुरायाच्या लाडक्या वारकऱ्यांनाही पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे। अगदी त्याचप्रमाणे वारकऱ्यांच्या भेटीची आस विठुरायालाही कदाचित लागली असावी। रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण देहूमध्ये आहोत आणि आपण बघू शकतो प्रचंड मोठा जनसमुदाय हा देहूमध्ये एकवटलेला आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आज या ठिकाणावरून होत आहे। जसं जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की तुका पाया लागे दान समुदाय मागे, त्या पद्धतीनं शतकोन शतकचा सोबती असलेला, साक्षी असलेला, साथीदार असलेला हा प्रचंड मोठा समुदाय हा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीला प्रत्येक वर्षी लाभत असतो। अगदी लागला टकळा पंढरीचा अशा भावनेनं ही सगळी मंडळी आनंदे निर्भर डुल्लत असे असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीने ही सगळी मंडळी आपल्या आनंदामध्ये जयघोष साजरा करत असताना आपल्याला दिसत आहेत। ही सगळी जी मंडळ आहे ती महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून आज या देहू नगरीमध्ये एकत्र आलेली आहे। देहू नगरी ही संतांच्या पदस्पर्शानं आजपर्यंत सातत्यानं पावन होत आलेली आहे। आज ती वारकऱ्यांच्या पदस्पर्शानं अगदी दुमदुमून गेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही। वर्षोनवर्षाचा हा सोहळा आज या वर्षी सुद्धा या ठिकाणी रमतोय आणि अशा पद्धतीनं हा अगदी सर्वसामान्यांपासून मोठ्यातल्या मोठ्या माणसांपर्यंतचा हा सोहळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हेची व्हावी माझी असं, जन्मोजन्मी तुझात असं, पंढरीचा वारकरी वारी चुकणे हरी, या सगळ्यांची ही भावना आहे। ही भावना या ठिकाणी आज देहूमध्ये उभी राहिलेली आपल्याला दिसून येते आहे। कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू। इकडे पंढरपुरात यावर्षी आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर आनंद आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेत। यासाठी प्रशिक्षित पोहणारे स्वयंसेवक सुद्धा सुरक्षेसाठी सज्ज ठेवले जात आहेत। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माऊली डांगे यांनी। आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर इतिहासामध्ये पहिल्यांदाच कुंभमेळ्याच्या धर्तीवर पंढरपुरामध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना नदीपात्रामध्ये सुरक्षा अशी करण्यात आलेली आहे की आपण एकत्रित पाहिलं तर येणाऱ्या आषाढी वारीमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी 10 लाईफगार्ड तैनात करण्यात आलेले आहेत। 10 बोटी सुद्धा तैनात करण्यात आलेल्या आहेत। एकंदरीत आपण पाहिलं तर चंद्रभागेमध्ये येणाऱ्या प्रत्येक भाविकांना ज्या प्रकारे स्नानाला सोडलं जातं त्या ठिकाणी रोप लावण्यात येणार आहेत। रंगीत रिंगा सुद्धा यात्रा कालावधीमध्ये टाकण्यात येणार, जेणेकरून भाविकाला त्या रिंगाच्या अलीकडच्याच बाजूला स्नान करता यावं, कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता पहिल्यांदाच इतिहासामध्ये प्रशासनाच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे। जे भाविक स्नानाला जातात त्या भाविकांना योग्य पद्धतीने नियोजनात या चंद्रभागेमध्ये स्नानासाठी सोडलं जाणार आहे। या आषाढी यात्रेमध्ये चोख अशी व्यवस्था पहिल्यांदाच इतिहासामध्ये पंढरपूरच्या आषाढी वारीमध्ये प्रशासनाकडून करण्यात आली आहे। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर। आणि वारकऱ्यांना जशी पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागलेली असते तशी पांडुरंगाला सुद्धा वारकऱ्यांच्या भेटीचा लळा असतो। देहू ते पंढरपूर अशी काय वारी वर्षानुवर्ष करत संबळ सेवा देणारे भांडे महाराज याही वर्षी त्याच जल्लोषात वारीत सहभागी झाले। यावेळी ते आपल्या अमृतवाणीतून वारकऱ्यांना पांडुरंगाचं नामस्मरण आणि कीर्ती ऐकवत आहेत। त्यांच्याशी संवाद साधलाय सुजित काळंगे यांनी। देहूमध्ये जसं वेगवेगळे वारकरी वर्षोनवर्ष पंढरपूरला जाण्यासाठी येत असतात त्याच पद्धतीनं एक व्यक्ती गेले 35 वर्ष या ठिकाणी देहूमध्ये वावरते आहे। देहूपासून पंढरपूरपर्यंतचा प्रवास या कलाकाराचा, या व्यक्तीचा होत असतो असं म्हणायला काही हरकत नाही। त्यांचं नाव मला आवर्जून या ठिकाणी घ्यावंसं वाटेल की हे जे सगळं आहे ते श्री देवीदास बापूराव पांडुरंग भांडे महाराज गोंधळी, हे आदरणीय गोंधळी महाराज आपल्या सोबत आहेत। तर वर्षोनवर्षाची वारी आहे, वर्षोनवर्ष तुम्ही या सगळ्या वारीमध्ये प्रवास केलाय, तर कशी सुरुवात झाली होती नेमकी वारीची? पहिले आमचे वडील आजोबा येत होते वारीला, तर सिव्हिल डिरेसमध्ये येतो त्याच्या पांढऱ्या कपड्यावर। मग मला काय वाटलं की गणवेश घातला आणि संबळ जर वाजवलं तर आपल्याला पालखीचा सोहळा आणि पालखीची सेवा घडल
आणि सेवक म्हणून आपल्याला पालखीमध्ये घेतील. मग असा अंदाज केल्यानंतर मग 35 वर्ष झाल्यापूर्वी मी आलो आणि मला संस्थेने सगळं चांगल्या पद्धतीने वागवलं. देव पंढरीच्या वारीमध्ये इतका आनंद होतो की भरघोस आनंद होतो. बरोबर आहे. तुमच्या या ज्या सगळ्या भावना आहेत त्या गोंधळातून कशा व्यक्त कराल? काय ऐकवायला मला आज? गोंधळ घेत गातो ना. या जगदंबेच्या पायी गोंधळ झालो आम्ही, गोंधळ झालो निरुनिर्गाकार, आनंदी होतो जे जयकार. उद गरजते, उद गरजता अंबिकाच्या पायी, नवचंडिका दुर्गाच्या पायी, 64 येवगेनी, 64 येवगेनी अंबा मातेचा एक रूप, अंबा मातेचं एक रूप, अंबा मातेचं संबळ गरज जातो अंबिकाच्या पायी, गोंधळी झालो आहे जगदंबेच्या पायी, गोंधळी झालो आहे. अंबा भवानी माता की जय. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू. आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीत अनेक वारकरी सहभागी झाले, त्यामध्ये अनेक कलावंतांचाही सहभाग आहे. अशाच कलावंतांमध्ये पंढरीच्या पांडुरंगाला पाहण्यासाठी संत गाडगेबाबांच्या वेशात सोलापूरचे फुलचंद नागटिळक पंढरीच्या दिशेने जात आहेत. त्यांच्याशी बातचीत केली सुजित यांनी. रामकृष्ण हरी मंडळी, सध्या आपण देहू नगरीमध्ये आहोत. ज्या देहू नगरीमध्ये संत परंपरा कायम प्रवाहित राहिली. या संत परंपरेला एक प्रबोधनाची जोड होती. वारीमध्ये संत परंपरेबरोबर प्रबोधन परंपरा सातत्यानं चालत राहते. त्याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहेत फुलचंद महाराज नागटिळक. ते सोलापूरवरून आले. प्रत्येक वर्षी संत गाडगेबाबांचा वेश करून वारीमध्ये हातामध्ये खराटा घेऊन ते पंढरपूरपर्यंत चालत असतात. प्रत्येक वेळेस काहीतरी एक नवा संदेश देण्याचं काम करतात. एक नवा संदेश घेऊन देहूपासून ते पंढरपूरपर्यंत त्यांचा प्रवास असतो. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. बाबा, ही कितवी वार आहे आणि काय सांगाल नेमकं या वर्षीची थीम काय आहे? यंदा जी थीम आहे माझी की हे गाडगं पिढ्यानपिढ्या राहू शकतं, पण ते राहू शकत नाही. आज तरुण व्यसनाधीनता खूप वाढत चालली आहे. शासन बंदी घालतंय, परंतु ती बंदी शासनाने घातली, पण स्वतःचं मन आवरलं पाहिजे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. जगद्गुरू तुकाराम महाराजांनी सांगितलं, मन प्रसन्न करायचं असेल तर सर्व सिद्धी करायचं असेल तर तुम्हाला मन प्रसन्न करावं लागतंय. पण मन प्रसन्न घेत असताना तुम्ही नाम घ्या, काम करा आणि आईवडिलांची सेवा करा. पण त्यामध्ये नामामध्ये न गुंतता, कर्म न करता डायरेक्ट आईवडिलांच्या पैशावरती मौज मजा करण्यासाठी आज तरुण गुंतलेला आहे. आणि त्या तरुणांना दिशा देण्यासाठी आज मी ह्या गाडग्यामध्ये जी केलेलं आहे की खाऊ नका, हे गाडगं पिढ्यानपिढ्या राहू शकतं, पण ते राहू शकत नाही. म्हणून खाऊ न गुटखा, आनंद मिळतो लटका, कर करोग होणं संसार होतो फाटका, झाला गुटखा बंदी, मावा खाऊन होतो आनंदी, कधी होईल कोणता रोग, भोगावला कर्माचा भोग, खेळ नकोस कधी रे मटका, संसार होईल कायमचाच फाटका. तुम्ही जे काही वारी करताय त्या सगळ्या वारीची जी परंपरा आहे, त्या सगळ्या वारीच्या परंपरेमध्ये काय साध्य झालं या सगळ्यातून नेमकं? ह्या वारीच्या साध्यामध्ये एकच साध्य झालं की तो भेदाभेद जो आहे, जातपात धर्म काही कुठला नाही, ही समतीची वारी, मानवतेची वारी आहे. इथं फक्त एकच आहे, वारकरी. आम्ही पंढरीचे वारकरी चाललो विठ्ठलाच्या दरबारी, विठ्ठल विठ्ठलमुखी नाम, भक्ती घडावी निष्काम, दृढ अंतरीचा भक्तिभाव, जनमानसात पाहतो देव, सत्यकर्म माझी पूजा, राब राबणी संसारी, विठ्ठल भक्ती रमती नर नारी, विठ्ठल कृपेचा प्रसाद आणि जन्मोजन्मी सेवा घडावी हेची मागतो फुलचंद. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, देहू.